त्यामुळे याच्या पुढे तू तिला मारू फिरू नकोस ना. असं म्हणतात ना की बापाची चप्पल मुलाला व्हायला लागली की बापाने मुलाला हात मी बोललोच नाही अजून. मी बोललोच नाही. तुम्हाला मी जे काय बोलायचंय. बोलायचं ते माहिती मला आहे. असं बोलायचं. मी असं म्हणणार तुमच्याकडे होतो गेल्यावर त्याच कपात आपल्याला चहा मिळेल. ते इथे तिकडे गेले. एवढा स्टॉक आहे का आता? पण खूप असतात तिकडे पण आहेत. So someone has woke up little early today and ईश्वरी रागात आहे माझ्यावर. सकाळीच तिला मी काहीतरी चिडवलंय. आमची अशी नोकझोक सारखीच सुरू असते आणि आजची जी नोकझोक आहे ती तिला दिल पे लागलेली आहे. तिला असं मनातून असं दुःख झालं, त्यामुळे ती आता माझ्याशी बोलतच नाहीये. बघूया तिला आता बोलण्यासाठी काय काय करावं लागेल माझ्यात. तिची समजूत काढावी लागेल. अरे यार मग तिला होतात माझ्या एक गोष्ट आहे की असं कधी प्राजक्ताला वगैरे बोललो तर बिचारी ती अंडरस्टँड, ती म्हणजे विचार करते की ठीक आहे नवरा आहे बोलला, पण आमची मुलगी आहे ना अजिबात ऐकत नाही. किंवा तिला कधी काही बोललो तरी ती म्हणजे समजू शकता ती सहनच करत नाही. तिला माफी मागावीच लागते. पण हेच असं एक रसायन आहे की जे तिला काही जरी बोललं तरी तिची माफी मागायची मला कधी गरज पडत नाही, पण यांची मला माफी मागावी लागते. असंच पाहिजे तुम्हाला. चेहऱ्यावरचा राग बघा बाई कसा. पण आता तिच्यासारखंच करणार आहे. सॉरी म्हणत नाही तोपर्यंत तुमच्याशी बोलायला येणार. चला फायनली आपण आता चाललेलो आहे डीमार्टला आणि डीमार्टला जाऊन काहीतरी खरेदी करायची आपल्याला. काय उपयोग नाहीये. महिन्यातून एकदा आम्ही डीमार्टला जातो, डीमार्टचा ब्लॉग बनवतो, कारण आम्ही आहोत तुमच्यासारखेच सर्वसामान्य. मोबाईल आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की तुम्ही डीमार्टला जाऊन आलात तर तुमची बचत होते, पण आम्ही ॲटलिस्ट असं करत असतो की घराच्या बाहेर जात असतो, खरेदी करत असतो वगैरे वगैरे. आपण जाऊया आपली कार घेऊन. चावी घेतलेली आहे, गाडीची चावी, वॅगनरची चावी घेतली आणि आता आपण निघूया. लाईट बंद करतो मी. सकाळचे वाजलेले आहेत आपल्याला आता 8-8:30 वाजलेले आहेत. तरी पण सिग्नल लागलाय. समोर आहे आपल्या HDFC सर्कल आणि समोर आपल्या गाडीसारखीच गाडी आहे, वॅगनर गाडी आहे समोर. हा बोलो गणपती बाप्पा मोरया. चला डीमार्टच्या बॅक साईडला या सोसायटीच्या समोर आपण गाडी लावले. होप सो कोणाला काही अडचण नाही होणार, कारण थोडीशी इथे समोर स्पेस आहे त्याच्यामुळे. अरे यार जब पैसा बोलते ना, त्याच्यामुळे याच्या पुढे तू तिला मारू फिरू नकोस ना. असं म्हणतात ना की बापाची चप्पल मुलाला व्हायला लागली की बापाने मुलाला हात नसतो लावायचा, तसं आईची पण चप्पल मुलीला व्हायला लागली की तिने मुलीला हात नसतो लावायचा. कळलं? असं ये तो प्यार कुछ अलग ही लेवल का है भाई. चप्पलनीच मारू का? काश हमसे भी कोई इतना प्यार करता. चप्पलनीच मारू का? काश हमसे भी कोई इतना प्यार करता बेटा. हे वाटते की चला चलो लेट्स गो टू डी मार्ट. सांगायला ते इथे तिकडे गेले. एवढा स्टॉक आहे का आता? पण खूप असतात तिकडे पण आहेत. कुठं? ते काय ते मोठ्यांचे मोठ्यांचे. हे काय माहिती? हे लोकांनी सगळं एकत्र टाकलंय. मिक्स काय म्हणून म्हटलं तुला ते स्टॉक पण कमी आहे जरा. हा घे हे बघ, तुला येता येईल डोक्यात. काय आहे हे? मॅट आहे. ही मॅट आहे, हे त्यातलं आहे बघ. हे बघ हे बघ. नॉर्मल आवाज गन आहे. हे बाई नॉर्मल आहे पण सॉफ्ट आहे वाटलं मग. ते मग हो ना? हे बाहेरची साईड आहे, ही बाहेरची साईड आहे. नाही ग, ही आतली साईड असते.
वीण असते. पुढे कळलं येऊया ना. क्या हो गया बेटा, रोटी है अभी तक? हो बसतीस का सारखी, काय होतंय का तुला? कंटाळा आला मला. तरी सांगितलं होतं येऊ नकोस तरी पण आली मी आमच्या येत बरोबर. होतो दोघी. तुला कशाला यायला पाहिजे होतं? लपून बसले, मी तिला बोललोय ना मगाशी, मी रागवलोय ना मगाशी. मुली कम हिअर बेटा, कम हिअर, डोंट फॉरगेट काय, रागव नकोस. हा? कलर कोणता? ते माऊ यातला कलरचं कलर तू choice बघ कर बाबा. आपल्याला. कोणता? त्यातला उठ 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 उठ. उठ म्हणा, काय तरी उपद्रव करत बसले. ते दे इकडे, तू तुझं सांभाळ घे. कोणता? हे बघ यातला कलर चॉईस. हा पण एक छान आहे. काका ह्या साईडला ये जरा. हे बघ. वाव, हे बघ. है ना? हे बघ. पाऊ, पाऊ. अम्मा. छान. हे बघ. पण हे मस्त वाटतं त्याच्यामध्ये डिझाईन आहे. काढे डिझाईन नाही बाळा, क्वालिटी पण असते ना, ते जरा क्वालिटी चांगली वाटेल. झाड आहे. झाड आहे जरा, ते कसं पटकन फुटू शकतात. हे? हे एक आहे. आणि हे पण हे माहित नाही आणि हे एक आहे. हे मस्त वाटतंय हे. है ना? इट्स ऑल डन. डीमार्ट वरून आलो, गाडीमध्ये बसलो, खरेदी केली आणि आजचं आपलं बिल झालेलं आहे 4010 रुपये. 4010, 4010 रुपयाचं बिल झालंय. बिल कुठे? बिल आहे हा. बिल मागे आहे नाही तसं काही कॅशियर कडे. चेंज करायचं अरे नाही. भाई समोरून गाडी आली. अरे देवा, हा कशाला आला? फायनली आम्ही डीमार्टला जाऊन आलो. डीमार्टला गेल्यानंतर आम्ही काय 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 आणलेलं होतं त्याच्यामध्ये हे ईश्वरीची चॉईस आहे. आम्ही लहान बाळासाठी गिफ्ट घेऊन आलोय, शिंग वाला. आणि हे असणार आहे बाळाला झोपवण्यासाठी. आतमध्ये अशी नाही का ते चेन लावतात आणि मग ते बाळ आतमध्ये मस्त शांत झोपू शकतं. हा डास आणि थंडी त्याच्यात असते. हा असं 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 काहीतरी आणलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ते मग आणलंय, मगची गिफ्ट आणले. आता ती प्राजक्ताने तिकडे पॅक करायला घेतलं. आणि बऱ्याच वेळेला काय करते प्राजक्ता माहिती का, असंच काय ना काहीतरी कोणाला गिफ्ट देत असेल, चहाचा मग वगैरे. कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर नाही तसं नाही. मुळात तुम्ही काही बोला मला, पण माझं विजन तसं मी नाही. बोललोच नाही अजून, मी बोललोच नाही, तुम्हाला मी जे काय बोलायचं बोलायचं ते माहिती मला असं आहे. बोलायचं, मी असं म्हणणार तुमच्याकडे होतो. गेल्यावर त्याच कपात आपल्याला चहा मिळेल, त्यांना आठवण असं येईल काही म्हणून असं अपेक्षा काहीतरी नाही प्राजक्ता माझी. असं आठवणीच्या गोष्टी देत असते. नाही. माझं विजन वेगळं आहे की आजकाल कपडे वगैरे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. त्यामुळे आपण दिले तरी सुद्धा ते युज होतील, वापरतील नाही वापरतील याची त्यांना आवडेल, गॅरंटी नाही नसते. आवडेल. हा. त्यापेक्षा ही गोष्ट कशी घरात युज होण्यासारखी आहे. आता बाकी आमच्याकडे अशी गोष्ट आहे की एखादा कपडा एखाद्याला प्राजक्ताला दिला आणि समजा तिला थोडासा फिट झाला तर तो ईश्वरी घालू शकते आरामात. हो, आता ईश्वरी माझी अशी. चप्पल घालायला लागली आहे. हा, मगाशी आपण ब्लॉग मध्ये पण ती गोष्ट दाखवली. म्हणजे चप्पल ईश्वरीने घातलेली होती प्राजक्ताची, तिला होते आणि मग
जाऊन आपण डीमार्टला वगैरे जाऊन आलो व्हॉट्सअपवर. कालची पावभाजी आज आपल्याला दुपारी खायची आहे. आणि आता जे वाजलेले आहेत बघा 11:30 वाजताना हे सगळं आमच्या घरी पसारा आणि हे सगळं काम सुरू आहे. आता हे झाल्यानंतर आपण सगळं आवरून घेऊ आणि मग पावभाजी खाऊ, घे लवकर. दुपारी आराम करू. तू कापून ठेव ना बेटा. कालचा पावभाजीचा ब्लॉग तुम्ही असं बघितला का? नसेल बघितला नक्की बघा. आणि सध्या आपण डेली ब्लॉगिंग मध्ये कंटिन्युअसली बॅक टू बॅक व्हिडिओज टाकतोय, जनरेट करतोय. थोडीशी मेहनत घेतोय आपण, पण त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. आणि असं असतं नाही का, एखाद्या गोष्टीची आवड असते आणि ती आवड त्या माणसापासून आपण काढून घेतली तर त्या माणसाचं माणूस पण राहत नाही आपल्यामध्ये, असं आहे. तसं आम्ही ते एक आवड म्हणून ती जपतोय. त्याच्यातून काही जास्त सध्या तरी काही अर्निंग होत नाही, तरी पण ते आवड आहे आपली. आपलं डेली ब्लॉगिंग, फॅमिली ब्लॉग्स ही आपली आवड आहे. त्याहीपेक्षा मला असं मनापासून खूप आवडतं की जाऊन एखाद्याचा इंटरव्ह्यू घेणे वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात ना, जसं पत्रकार नाही का जसं करतात तसं एक आवड होती. पण ते तेवढ्या गोष्टी आपल्याला करायला सध्या जमत नाहीयेत. बघू फ्युचरमध्ये त्याही गोष्टी एखाद्या वेगळा चॅनल ओपन केला तर तेही करता येईल. सध्या या चॅनलवरती आणि अजून एका चॅनलवरती, दोन्ही चॅनलवरती थोडंसं आम्ही बिझी असतो. फॅमिली ब्लॉगच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरा चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा काम चालू असतं. पण या जी फॅमिली ब्लॉगिंग मध्ये जी फन येते ती दुसऱ्या चॅनलवरती येत नाही. पण एक परत विषय असतो तो आवडीचा आपल्या. इथे पण बहुत फन करते हैं, बहुत धमाल करते हैं और हमारे ऐसे ही धमाल फन रहती है वो हम लोग आपको दिखाते हैं.